नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नृसिंहवाडीतील कन्यागत महापर्वासाठी 200 कोटींच्या कामाचा प्रस्ताव. शिरोळ पालिकेसाठी 20 कोटींचा प्रस्ताव पालिका सभेत मंजूर. नृसिंहवाडी येथे दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कन्यागत महापर्व 2028च्या अनुषंगाने प्रत्येक विभागानुसार सुमारे 200 कोटींच्या विकास कामाचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे चुकीच्या कर आकारणीमुळे शिरोळ नगरपालिका नागरी सुविधा पुरवणे कठीण बनला असल्याने विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा आदी विषय शुक्रवारी पालिका सभेत मंजूर करण्यात आले. शिरोळ पालिका हद्दीतील गुंठेवारी नियमितीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून घनकचरा प्रकल्प सुरू करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला आहे. शिरोळ नगरपालिका कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात आज मासिक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता कांबळे या होत्या. मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांनी विषय सभेचे वाचन केले. सभेत विषयावर सविस्तर माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी दिली. यादव म्हणाले, शिरोळ शहरात चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाल्यामुळे कर भरणा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी वेगळ्या निधीची गरज आहे. त्यासाठी शासनाला 20 कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत व केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनेतून कल्लेश्वर तलाव येथे सुशोभीकरण करणे व इतर विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. कन्यागत महापर्व काळ सोहळा 2028च्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून शहरातील विकास कामांचा सुमारे 200 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रादेशिक पर्यटनमधून कल्लेश्वर तलावासाठी 51 लाख निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्रालयामार्फत राज्य स्तरावर व संवर्धन योजनेतील 4 कोटींचा निधी मंजुरी दिल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो उद्यानसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा ठराव मासिक सभेत करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.